स्वामी समर्थ. नमस्कार, मी केतकीज किचन अँड लाईफस्टाईल या ब्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मी आलेली आहे आईकडे पहाटे. त्यानंतर थोडा वेळ आराम करून माझ्या आवडतीचा नाश्ता म्हणजे फोडणीचा भात, घावण आणि चटणी असं करून मस्तपैकी कामाला लागले आहे. ही आहेत दालचिनीची पानं, ती स्वच्छ धुवून वाळू घातली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ही आहे आईने लावलेली काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर, ते सुद्धा धुवून छानपैकी वाळू घातलं आहे. आणि हे आहे काजूचं झाड, त्याला मोहर लागला आहे, थोडंसं करपला देखील आहे मोहर, प्रत्येक वेळी वेगवेगळं असतं. हे बघा, असा काहीसा मोहर आहे. छानपैकी काजू बिया लागलेल्या आहेत, आपल्याला घरची भाजी त्यामुळे मिळते. आणि तुम्ही बघू शकता उन्हाळा प्रचंड आहे गावाकडे आणि उन्हामुळे ही अशी काहीशी परिस्थिती आहे. तुम्ही बघू शकता गेल्या वेळेला किती हिरवंगार होतं इथे, आणि आता पाण्याअभावी आणि आईला झेपत नसल्या कारणाने थोडंसं झाडं वाळलेली आहेत, पुन्हा पावसाळ्यात पहिल्यासारखी होतात. आणि हे कापसाचं झाड, नंतर मी यातला कापूस काढून वेचून तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज मी तुम्हाला मागच्या वेळेला जे दाखवता आलं नव्हतं तो मागील परिसर दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता इथे आईने ड्रम भरून ठेवलं आहे पाण्याने. आणि हा आपला आहे माड. आपल्याकडे साधारण 5 ते 6 माड आहेत आणि जवळपास 18 अननसाची झाडं आहेत. चला तर मग आपण आता ही झाडं बघूया. आणि यात जे छोटं दिसतं आहे ना तुम्हाला, त्यातून पुन्हा आपल्याला अननसाची झाडं तयार करता येतात. आणि वरच्या भागाने सुद्धा आपण पुन्हा अननसाची झाडं तयार करू शकतो. तुम्ही बघू शकता किती सारे अननस लागले आहेत. हे अजून खूप मोठं होतं, हे तयारसुद्धा झालेलं नाही आहे. पुढच्या महिन्यापर्यंत हे तयार होईल व्यवस्थित. हे सगळं हिरवंगार असल्यामुळे मला एवढं पुढे येता आलं नव्हतं, पण आता तुम्हाला मी ह्या मागचा भाग दाखवते. हे बघा, इथे पण एक अननसाचं झाड आहे, इथे सुद्धा आहे ज्याला अननस लागले. आणि हे तगर, त्याचा पण बहर हळूहळू कमी होत चालला आहे. तिथे पण एक आपला अननस आहे. आता थोडंसं पाणी सोडलेलं आहे. आणि हा आपला अजून एक काजू आहे. साधारण 2 ते 3 काजूची झाडं आहेत. प्रत्येक झाड दरवर्षी मोहरतं असं नाही, एक आड एक असं मोहरतं. तर हे मोहरलं नाही आहे यावर्षी, ते मोहरलं आहे. ठीक आहे, आपण सेल नाही करू शकत, परंतु घरच्या वापरासाठी होतं. हे बघू शकता, मागच्या वेळेला तुम्हाला मला हे दाखवता नव्हतं आलं. आणि आता आपण बघणार आहोत चिक्कूची आणि अजून अननसाची झाडं. हे जे काही अननस लागलेत आपल्याकडे, ते साधारण जून महिन्यापर्यंत छानपैकी तयार होतात आणि पुन्हा यातूनच आपण अननसाची झाडं लावतो. आणि हे आहे चिक्कूचं झाड. आणि नंतर मी चिक्कूसुद्धा काढणार आहे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेनच. सुंदर असं चिक्कू आहे, तुम्ही बघू शकता, खूप चिक्कू लागलेले आहेत. मागच्या वेळेला या झाडाला बहर आलेला होता, आता त्याचा बहर कमी झालेला आहे. चला आपण बघूया फणस लागलेत का. हे आहे मांदारचं झाड. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं त्याची फुलं दाखवेन. दिसत आहेत का, ही आहेत फुलं त्याची. गेल्या वेळेला सगळं इकडे हिरवंगार होतं, पण आत्ता बघू शकता तुम्ही. आणि आता आपण जातोय अजून मागच्या भागाकडे. आणि हे आहे तगरीचं झाड. ह्याला मात्र कायम फुलं राहतात, याचा बहर कधीच कमी होत नाही. आणि हे इकडे आहे, बाबाने पाण्याची टाकी केली होती ॲक्च्युली, आणि ह्याच्यामध्ये पाणी सगळं जमा करून मग सगळ्या झाडांना ते फवारता यायचं. इकडे काळी मिरीचा वेल आहे, आपले माड आहेत, सुपारीची सुद्धा झाडं आहेत, ती वाळली आहेत. आता आई त्याची छान मशागत करून घेईल, तुम्ही बघू शकता. आणि इकडे हे मागे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, जेव्हा मी पावसाळ्यात व्हिडिओ केलेलं, तेव्हा इथे कोणती झाडं आहेत ती. आता तुम्हाला मी विहीर दाखवते. आणि ही आहे आपली विहीर. खूप खोल विहीर आहे, पण ठीक आहे, उन्हाळ्यात थोडंफार झाडांना पाणी मिळतं. बाकी ही विहीर फेल गेले आहे, कारण इथे बुरुम नावाचा जो काही दगड किंवा चिखल काय म्हणतात ते लागलं आहे. आणि इकडे आईने लावलेला आहे पालक,
तुम्ही बघू शकता पालक, मुळा अशी खूप सारी भाजी लावलेली आहे, पण खूप उन्हाळा आहे. आणि डाळसुद्धा लावलेली आहेत. काही डाळीची झाडं आहेत ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकताय छान मिरच्यासुद्धा लागलेल्या आहेत, हे बघा. आणि मधली मधली भाजी काढत असतो आपण घरच्या वापरासाठी. आणि हे ते आहे डाळीचं झाड. मी तुम्हाला एक शेंग काढून दाखवते. ही बघा, हे असं पूर्ण वाळवतात आणि मग त्यातली शेंगा काढून त्या वाळवायच्या आणि मग डाळ करता येते आपल्याला त्याची. हे बघा, असं हे झाड आहे. पुन्हा थोडासा पालक, कांदापात, लसूणपात असं लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला मंदाराचं झाड दाखवणार आहे. हे आहे मंदारचं फूल, किती सुंदर आहे ना. आणि सेम असंच कांचनचं येतं, जे पांढऱ्या रंगाचे असते. आणि हे आहे फणसाचं झाड, मी तुम्हाला मागच्या वेळेला दाखवलेलं. आता ह्याला फणस लागायला लागलेत छोटे छोटे. याला आमच्याकडे कोयरी, पारा असं म्हटलं जातं, छोट्या फणसाला. आणि हे बघा, इथे असे छान असे फणस लागलेत. काऊ पण किती फ्रेंडली आहे बघा, घाबरत नाही आहे एवढ्या जवळ असं नाही. बघा, छान असे फणस लागलेत. आणि ह्याची भाजी केली जाते, ह्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेनच. आणि मंदारचं जे झाड आहे ना, त्याची पानं बघा आपट्याच्या पानासारखी आहेत, म्हणजे आपण दसऱ्याला जे सोनं म्हणून वाटतं ना, हे बघा तशी आहे. आणि दुपारच्या वेळेत असे छान पक्षी येतात, त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. थोडेसे तांदूळ घातलेले आहेत बाजूला, तिथे पण घातलेले आहेत बघा. दुपारच्या वेळी काहीसं असं असतं, थोडी शांतता, छान पक्षी ओरडत असतात. हे बघा, आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी मागच्या वेळेस पांढऱ्या चाफ्याचं झाड, ते हे बघा, हा आहे पांढरा चाफा. खूप फुलं येतात आणि या फुलांचा वास छान असतो. आणि लहानपणी आम्ही ना या फुलांची अंगठी करून हातामध्ये घालायचो. किती छान आहे ना. हे एवढे चिक्कू आपल्याला एका वेळेला मिळालेले आहेत. आणि आता होती संध्याकाळची वेळ. छानपैकी शुभंकरोती म्हणत तुळशीपाशी दिवा लावला आणि प्रथेप्रमाणे आमच्याकडे धुरी केलेली आहे. धुरी करून झोपाळ्यावर बसून छानपैकी संध्याकाळचं देवाचं म्हटलं, लाडूला शिकवलं. लहानपणीच्या काही आठवणी आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. सबस्क्राईब करायला विसरू नका हां.